नमस्कार. मी सिया आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते. हिवाळा आला की चेहरा निस्तेज दिसतो, हातपाय कोरडे होतात आणि कितीही क्रीम लावलं तरी चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही. थंडीमध्ये नेमकं होतं काय, तर थंडीमध्ये आपल्या शरीरातून घाम येण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला येणारा घामच आपल्या त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्याचं किंवा ओलावा देण्याचं काम करत असतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि वात वाढतो आणि हा वात चेहऱ्याला काळवंडण्याचं काम करतो. म्हणूनच थंडीमध्ये चेहरा थोडासा काळवंडतो, कोरडा पडतो आणि निस्तेज दिसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थंडीमध्ये स्किनचा ग्लो टिकवण्यासाठी नेमकं काय करावं. हिवाळ्यात तेल हा त्वचेचा सर्वात मोठा मित्र आहे. एखाद्याची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर त्यांनी तिळाचं तेल वापरावं. संवेदनशील त्वचेसाठी नारळाचं तेल आणि चेहऱ्याला किंवा त्वचेला ग्लो येण्यासाठी बदाम तेल वापरावं. चेहरा व हातापायावर कोमट तेलाने हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करावा. यानंतर सौम्य क्लिन्झरचा वापर करू शकतो. आयुर्वेदामध्ये फेस मास्क, फेस क्लिन्झर, मॉइश्चरायझर या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. सगळ्यात आधी बघूया घरगुती आयुर्वेदिक फेस क्लिन्झर कसं बनवायचं. 1 चमचा चण्याचं पीठ, 1 चमचा कच्चं दूध किंवा रोज वॉटर, यामध्ये 2 थेंब नारळाचं तेल घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावलं तर ते फेस क्लिन्झर सारखं काम करतं. आपली त्वचा स्वच्छ करतं आणि त्वचेचा ओलावा टिकून राहतो. हिवाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा फेस पॅक लावणे अतिशय फायदेशीर आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा मध आणि थोडंसं दूध हे मिक्स करून फेस पॅक म्हणून चेहऱ्याला लावू शकतो. यामुळे त्वचेचा वात शांत होतो, ग्लो वाढतो आणि कोरडेपणा कमी होतो. पुढे बघूया आयुर्वेदिक मॉइश्चरायझर म्हणून कशाचा वापर करू शकतो. आयुर्वेदाच्या मते हिवाळ्यात क्रीम ऐवजी स्निग्ध म्हणजेच तेलकट मॉइश्चरायझर जास्त उपयुक्त आहेत. तूप, कोल्ड प्रेस नारळ तेल, तिळाचं तेल, कुमकुमादी तेल या सगळ्याचा वापर आपण मॉइश्चरायझर म्हणून करू शकतो. आयुर्वेद सुचवतं की हिवाळ्यामध्ये सूर्याचा व्हिटॅमिन डी खूप उपयोगी आहे. सकाळी 10 मिनिटं हलकं सूर्यस्नान करावं, म्हणजे 10 मिनिटं कोवळ्या उन्हात बसावं. हे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला तेजस्वी करतं. पण घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. पुढे बघूया की हिवाळ्यामध्ये आपला आहार कसा असायला हवा. पाण्याचे प्रमाण कमी झाले तर वात वाढतो आणि त्वचा कोरडी होते. दररोज 7 ते 8 ग्लास कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक हिवाळी आहारामध्ये बदाम, अक्रोड, तूप, खजूर, उसाचा रस, गाजर, बीट, हळदीचं दूध, आवळा, चिकू, पपई हे सर्व त्वचेला नैसर्गिक पोषण देतात. आयुर्वेदामध्ये आपल्या ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तूप, मध, नारळाचं तेल या गोष्टींचा वापर सांगितला आहे. ज्येष्ठ मधाचा फेस पॅक सुद्धा तुम्ही वापरू शकता. ज्येष्ठ मध पावडर, थोडं दूध, तूप हे मिक्स करून चेहऱ्याला मास्क म्हणून वापरू शकता. आयुर्वेदिक मॉइश्चरायझर वापरायचं नसेल तर मार्केटमध्ये विकत मिळणारे मॉइश्चरायझर सुद्धा तुम्ही वापरू शकता. हिवाळ्यात हलका मॉइश्चरायझर चालत नाही, तुम्हाला डीप नरिशिंग क्रीम किंवा बटर बेस मॉइश्चरायझर वापरावा लागेल. मॉइश्चरायझर मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, तर शिया बटर, कोको बटर, व्हिटॅमिन ई, ग्लिसरीन याचा समावेश असावा. थंडी असली म्हणजे सनस्क्रीन लावायची नाही हा मोठा गैरसमज आहे. UV रेज हिवाळ्यातही त्वचेचं नुकसान करतात. SPF 30 किंवा SPF 50 सनस्क्रीन रोज वापरा. मॉइश्चरायझर लावताना 1 मिनिट हलकी फेस स्टीम घ्या आणि त्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. त्याने क्रीम त्वचेच्या खोलवर शोषली जाते आणि स्किन 10 पट जास्त मऊ होते. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थंडी एन्जॉय करा आणि त्वचेची काळजी घ्या.